तू आज अशी का? आणि हा कोण आहे? हा अमृताच्या कॉलेज मधला मित्र आहे तिचा. अगं अमृताचा मित्र आहे पण त्याला काही नाव गाव काही आहे का नाही? अरे किती वेळ झाला इथं तुझी आई काळजी करते. जरा काका एक मिनिट. आर्यन विनायक सरतापे मला ओळखत असालच ना तुम्ही? मला नाही तर निदान माझ्या वडिलांना तर नक्कीच ओळखत असाल. हा इथे काय करतोय? हा आल्यामुळे तर अमृता आपली. याच्या आईनं दिलेल्या बातमीमुळेच अमृताचा जीव धोक्यात आला. इतके वर्ष ती मूर्ख बाई माझ्या माझ्या घरात उभा राहून माझ्यावरच आवाज चढवतोस होय रे? कोणावर किती ओरडायचं ते मला चांगलंच माहिती. निघितून नाही तर धक्के मारून बाहेर काढीन. घरात आलेल्या पाहुण्यांशी कसं वागायचं तेही शिकवलं नाहीये का रे तुला? माझ्याशी बोल ना. त्या पोराशी काय बोलतोय? तूच आणलास नाही याला घरात. हा आणावाच लागला. हा आला म्हणून तर. हे साल्या, हिच्या अंगावर हात उचलायची हिंमत कशी झाली रे तुझी? असेल ना हिंमत तर माझ्या अंगावर हात उचल, मग दाखवतो तुला. जरा तुला जे करायचं ते कर, पण मला आधी सांग ना काय झालंय. आपला आर्यन बाबाचा नरसिंहाच्या घरात आहे. काय? त्या नरसिंहानं अपमान केला आपल्या आर्यन बाबाचा. तुला कसं कळलं? मी आज फोन केला होता तेव्हा तो हरामखोर नरसिंह आपल्या आर्यन बाबावर आरडाओरड करत होता. आज कितीतरी दिवसांनी अमृता म्हणाली मला बाबांना भेटायचंय, मला त्यांच्याशी बोलायचंय. काय बोलणार आहेस तिच्याशी? तू तिला सोडवण्यासाठी काहीही प्रयत्न केला नाहीस हे? आणि ज्यांनी सोडवायचे प्रयत्न केले त्यांना मात्र तू अडकाटी केलीस हे? बोल ना, काय सांगणार आहेस तू तिला? आता अजून काहीही बोलायची गरज नाहीये. अमृता प्लीज प्लीज माझ्या जवळही येऊ नका. तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये माझी. तुमची अमृता त्या राक्षसाच्या हातून मेली असं समजा. बाहेर मैदानात भांडण झालं म्हणून रडत येऊन आईला सांगायला मी आता लहान राहिलो नाही जाणार काका. वाद त्यानं सुरू केलाय ना, संपवायची जबाबदारी आपली. बोलायचंय तुझ्याशी, मला तुझी माफी मागायची. अमृता, अमृता वेडीस का तू? माफी कसली मागतेस माझी? तू नीट बोललीस आलं सगळं. नरसिंहाबद्दल तुझ्या मनात जे काही गैरसमज आहेत ना ते सगळे काढून टाक. मला फक्त एवढंच म्हणायचंय की बाबांनी जर पहिल्याच दिवशी पैसे दिले असते ना तर चौथ्या दिवशी त्या माणसाने माझ्यावर बलात्कार केला नसता. माझ्या मुलीच्या नजरेत एक नालायक नाकर्ता बाप म्हणून घोषित करून मोकळी झालीस तू. का बोलताय असं तुम्ही? जाणून बुजून केलंस तू हे सगळं. माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीपासून मला एकटं पाडलंयस आणि हाच प्लॅन होता तुझा. माझ्या सगळ्यात मोठ्या शत्रूच्या मुलाला माझ्या घरात घेऊन आलीस. हो तो आर्यन मित्र आहे अमृताचा, त्याच्याचमुळे तर ती आता बोलली. परत हेच तर दाखवून द्यायचं तुला की तो परका आर्यन त्याच्यामुळे सुद्धा अमृता बोलते पण तुमच्या सावलीला सुद्धा घाबरते. इतके कुचकामी बाप आहात तुम्ही, हेच दाखवून द्यायचंय तुला. हे सगळे तुमच्या मनाचे खेळ आहेत. अच्छा, म्हणजे आता सुमित्रासारखं मला वेड लागलंय असं म्हणायचंय तुला? हे असं बोलण्यापेक्षा माझा जीव का नाही घेत तुम्ही? तेही करेन. माझी अमृता जर माझ्यापासून दूर गेली ना तर तेही करेन.